आणि यानंतर आत्ताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सूत्रांनुसार मागील बैठकीमध्ये ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिलेला होता। जेनझी आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतात आणि सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। त्यामुळे मोदी शिंदे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक विषयांमुळे या मोदी आणि शिंदे यांच्या भेटीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, अनेक घडामोडी घडतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती मोदी आणि शिंदे यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि या संदर्भात आजच्या या भेटीमध्ये चर्चा होणार हे निश्चित आहे। कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर एकनाथ शिंदे यांची भेट ही आधीपासूनच ठरलेली होती आणि त्या ठरलेल्या बैठकीमध्ये आता महत्वाची सगळ्यात मोठी जी चर्चा आहे ती आहे मंत्रिमंडळ विस्ताराची। त्या संदर्भात चर्चा केली जाईल। दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जेनझींचं जे आंदोलन झालं त्यानंतर जो काही बदल झालेला आहे त्या संदर्भात चर्चा केली जाईल। आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरू आहे, तर त्याबद्दल देखील एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता ही भेट जी आहे ती नियोजित आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे कालच त्यांच्या गावी म्हणजे दरेगावी गेलेले आहेत, मात्र तिथूनच ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास जाणार आहेत आणि दिल्लीला जाऊन मग तिथे पुन्हा गावी जाणार किंवा मुंबईला परतणार आहेत। मात्र या भेटीमध्ये जे नवीन खासदार आलेले आहेत उभाटाकडून, त्या नवीन 6 खासदारांच्या विकास कामांच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्यांना जो निधी हवा आहे विकास कामांसाठी त्याच्याबद्दल देखील चर्चा होईल। आणि आपल्याला माहितीच आहे 2 दिवसापूर्वीच अमित शहा यांची देखील या सगळ्या खासदारांनी भेट घेतली होती, ज्यांच्याबरोबर सचिन अहिर देखील होते उपसभापती। त्यामुळे हे जे नवीन खासदार आलेले आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील एकनाथ शिंदे आज नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत। मात्र राजकीय महत्त्व या भेटीला प्रचंड आहे, कारण की महाराष्ट्रात देखील अनेक राजकीय बदल हे होण्याची शक्यता सांगितली जाते आहे। मग महाराष्ट्रातला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा केंद्रातला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल आणि केंद्रामध्ये शिवसेनेला मिळणारं कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद असेल, अशा अनेक गोष्टींवर आज चर्चा होण्याची शक्यता सांगितली जाते। अगदी, त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष असेल। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।